आणि आता एक दुःखद बातमी आहे। स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं निधन झालंय। त्यांच्या निधनानं स्वरांचा जादुई प्रवास थांबलाय। चिरतरुण सूर हरपलाय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दरम्यान त्यांचं पार्थिव आता ब्रीच कंढीर रुग्णालयामधून लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलंय आणि आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कातल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? आज शासकीय इतमामात आशा भोसलेंवर अंत्यसंस्कार होणार आहेत, काय अधिकची माहिती? आपण पाहतो की काल ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं ब्रीच कंढीर रुग्णालयामध्ये वयाच्या 93व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर सध्या त्यांच्या निवासस्थानी जे कासा ग्रँड ही जी इमारत आहे तिथे लोअर परळमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। 11 वाजल्यानंतर जी लोकांसाठी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। मात्र रात्रीपासून आपण पाहतो की अनेक महत्त्वाचे नेते, राजकारणी, त्याचबरोबर बॉलिवूड कलाकारसुद्धा त्यांच्या घरी येत आहेत आणि त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत। दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यासाठी शासकीय इतमामामध्ये त्यांचे अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी तिथे सुद्धा तयारी सुरू करण्यात आलेली आहे। इमारतीच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि अनेक मोठे राज्यभरातून येणारे चाहते असतील किंवा अनेक महत्त्वाचे नेते असतील किंवा लोक असतील ते सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी सगळी तयारी केली जाते। जवळपास 9:30 ते 10 वाजता त्यांचं पार्थिव शरीर त्यांच्या घरातून खाली इमारतीच्या आणलं जाईल आणि तिथे लोकांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव या घरातल्या इमारतीच्या परिसरामध्ये असतं आणि त्यानंतर इथून त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल आणि तिथे शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे। जवळपास 90 वर्षांचा संगीत क्षेत्रातला त्यांचा प्रवास काल पूर्णपणे स्तब्ध झाला आणि त्यानंतर सगळ्याच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केले जाते। मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांच्या आठवणी असतील किंवा संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रवास असेल याबद्दल लोक आठवणी जागवत आहेत आणि अनेक महत्त्वाचे लोक सुद्धा या ठिकाणी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।